बातमी महत्त्वाची आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी सर्वच आमदारांना तंबी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयार राहा असं अजित पवार म्हणतात। कारण मुंबईत राहू नका, मतदारसंघात पक्षाचं काम करा अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्यात। पक्षाची ताकद दाखवा, मतदारसंघात फिरा, संपर्क मंत्री नेमले पण दिलेल्या जिल्ह्यात फिरा, पक्षाचं काम करा। 50% संपर्क मंत्री काम करत नाहीयेत असं अजित पवार यांनी म्हटलंय। या संदर्भात अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अक्षय, अजित पवार यांनी नेमकी काय तंबी दिली या सगळ्या आमदारांना? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आठवड्याची आढावा बैठक आहे ती काल हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली। या संपूर्ण बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या सगळ्या आमदारांना खरं तर अजित पवारांनी तंबी भरली आहे, कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा, स्वतःच्या मतदारसंघात फिरा आणि सर्वाधिक लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाचे निवडून कसे येतील यावरती भर द्या आणि दुसऱ्या कोणत्याही लोकांच्या भरोश्यावरती राहू नका। अर्थात थेट त्यांचं म्हणणं असं होतं की मित्र पक्षांच्या भरोश्यावरती नका राहू, आपली ताकद जी आहे ती आपल्या मतदारसंघात वाढवा आणि त्याचसोबतच जे संपर्क मंत्री काही जिल्ह्यांना दिलेले आहेत ते संपर्क मंत्री काम करत नाही अशी खंत देखील त्यांनी या सगळ्या बैठकीत बोलून दाखवलेली आहे आणि सर्वांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने काम करण्याचे अक्षय, त्यामुळे आता मंत्री आणि सगळेच आमदार कशा पद्धतीने काम करतात बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद।